नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आजचा विषय हा खास महिला मंडळींसाठी आहे, पण पुरुषांनी हा व्हिडिओ पाहिला तर आपल्या घरातल्या विवाहित महिलेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला अजिबात विसरू नका। बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करतात, वडाला सूत बांधतात म्हणजेच काय कच्चा धागा बांधतात, तसेच वडाची प्रदक्षिणा करतात। त्यानिमित्ताने सावित्री सत्यवानाची कथा ऐकतात। पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पानाशी संबंधित एक अशी परंपरा आहे जी आजही अनेक घरांमध्ये श्रद्धेने पाळली जाते। असं मानलं जातं की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पानावर एक विशेष गोष्ट लिहून त्याची पूजा केल्यास भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होत असते। आता काही जणी विचारतील की एक साधं वडाचं पान इतकं महत्त्वाचं कसं असू शकतं? पण मैत्रिणींनो, याचं उत्तर आपल्याला धर्मग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये सापडतं। हिंदू धर्मामध्ये वडाच्या वृक्षाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे। अनेक ठिकाणी अशी श्रद्धा सांगितली जाते की वडाच्या वृक्षाच्या मुळाशी ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि शेंड्यांवर अर्थात वडाच्या पारंब्यांवर भगवान महादेव यांचा वास असतो। म्हणूनच वडाचा वृक्ष हा त्रिदेवांचं प्रतीक मानला जातो। याच वडाच्या झाडाखाली सावित्रीने यमराजांकडून आपल्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत मिळवले आणि म्हणूनच वटपौर्णिमेला वडाच्या वृक्षाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पानावर नेमकं काय लिहितात, त्या पानाची पूजा कशी करतात आणि या परंपरेमागे धार्मिक श्रद्धा काय आहे हे ऐकून घेतल्यावर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल। वडाचा वृक्ष पवित्र मानला जातो हे आपण जाणून घेतलं, पण आता प्रश्न आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पानावर नेमकं काय लिहायचं आणि त्याची पूजा का करायची? तर मैत्रिणींनो, विविध भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरा या बाबतीत आढळतात, परंतु अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचं स्वच्छ आणि अखंड पान घ्यावं, म्हणजेच काय, त्या पानाला देठ देखील असावा आणि पान कुठेही तुटलेलं नसावं। त्यावर आपल्याला हळदी कुंकू किंवा अष्टगंधाच्या मदतीने श्रीराम किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नाहीतर मग ओम नमः शिवाय यापैकी काहीतरी आपल्या श्रद्धेनुसार लिहायचं आहे। काही ठिकाणी पती पत्नीचं नाव लिहिण्याची सुद्धा परंपरा आहे, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या पतीचं आणि तुमचं नाव तिथे लिहू शकता। काही ठिकाणी फक्त ओम हे एकच अक्षर लिहून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे। मंडळी, आता यामागे कोणतीही जादू नाही, कोणताही चमत्कार नाही, तर त्यामागे आहे आपली श्रद्धा। जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून भगवंताचं नाम लिहिते तेव्हा तिचं मन त्या नामाशी जोडलं जातं आणि याच भावनेला आपल्या धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं गेलं आहे। नाव लिहिल्यानंतर म्हणजे जे काही देवाचं किंवा आपलं स्वतःचं पतीपत्नीचं नाम लिहिल्यानंतर त्या पानासमोर आपल्याला तुपाचा एक अखंड दिवा लावायचा आहे, भगवंताचं नामस्मरण देखील करायचं आहे, आपल्या कुटुंबाच्या मंगल कामनेसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। असं मानलं जातं की वटपौर्णिमेच्या दिवशी केलेलं नामस्मरण हे विशेष पुण्यदायी असतं आणि कलियुगामध्ये जास्तीत जास्त पूजा अर्चा घालण्यापेक्षा म्हणजे खूप मोठे यज्ञ, खूपच मोठा सोहळा हे करण्यापेक्षा जेवढं आपण भगवंताचं नामस्मरण करू त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे। वडाच्या पानाचा आणखी एक उपाय सांगितला जातो, जो अनेक ज्येष्ठ स्त्रिया आजही श्रद्धेने करतात आणि आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या महिलांना म्हणजे लहान वयाच्या सौभाग्यवती महिलांना किंवा आपल्यापेक्षा आता जी पुढची पिढी आहे तर त्या पिढीला सांगण्याचा नक्की प्रयत्न करत असतात। तर हा उपाय कोणता, तो करताना कोणती काळजी घ्यावी ते सुद्धा आपण लगेचच जाणून घेऊया। तर आपण बघितलं, वटपौर्णिमेच्या दिवशी नामस्मरण आणि वडाच्या पानाची पूजा केली जाते आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आणखी एक जुनी परंपरा सांगितली जाते, अर्थात ही सुद्धा श्रद्धेचीच गोष्ट आहे। प्रत्येक ठिकाणी ती पाळली जातेच असं नाही, पण मंडळी, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर एक स्वच्छ वडाचं पान घरी आणलं जातं, त्या पानावर हळद आणि कुंकू लावलं जातं आणि ते आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवून भगवंताचं नामस्मरण केलं जातं। म्हणजे आता आपण ज्यांना आपलं आराध्य मानतो तर
त्यांचं नामस्मरण आपण या निमित्ताने करू शकतो. काही ठिकाणी वडाचं हे अखंड पान संपूर्ण वर्षभर देवघरामध्ये जपून ठेवलं जातं आणि यामागे अशी श्रद्धा सांगितली जाते की जसा वडाचा वृक्ष हा दीर्घायुष्य असतो तसंच आपल्या कुटुंबामध्ये स्थैर्य राहावं, घरामध्ये सौख्य राहावं आणि नात्यांमध्ये दृढता राहावी अशी प्रार्थना केली जाते. आपल्या धर्मामध्ये एखाद्या गोष्टीमागे बघा एखादा गूढ अर्थ देखील सांगितला जातो. वडाचं पान जपण्यामागे सुद्धा समृद्धीपेक्षा संबंध टिकून राहावेत, कुटुंब आपलं एकत्रित राहावं, चांगल्या प्रकारे नांदावं ही भावना अधिक महत्त्वाची मानली गेली आहे. पण मंडळी, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या वृक्षाभोवती धागा का गुंडाळला जातो? फक्त परंपरा म्हणून की त्यामागे काही खोल अर्थ आहे? तर याचं उत्तर सांगायचं झालं तर खरं तर खूप रंजक असं आहे ते. कारण त्याचा थेट संबंध सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेशी जोडला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला, त्यातल्या त्यात सौभाग्यवती महिला, वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालतात, धागा गुंडाळतात आणि मनोभावे प्रार्थना देखील करतात. आता बघा, वडाची पूजा जी आपण करतो तर त्यासाठी वडाचा वृक्ष हा केवढा असायला पाहिजे? तर ज्या वडाच्या झाडाला पारंब्या आलेल्या आहे तर अशा वडाच्या झाडाची पूजा या दिवशी करण्याची पद्धत आहे. मग अर्थातच वडाच्या झाडामध्ये तीनही देवांचा वास असल्यामुळे त्या तीनही देवांचं दर्शन किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये आपण एक प्रकारे येतो असा अर्थ घेतला जातो आणि त्यामुळेच अशाच वृक्षाची पूजा करावी असं सांगितलं जातं. पण ज्यांना पूर्ण मोठ्या वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करणं शक्य होत नाही, त्यांनी घरीच जर एखाद्या कुंडीमध्ये वडाचं झाड लावलेलं असेल आणि ते लहान वयाचं असेल तर त्याची पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे. शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे, बाकी काही नाही. तर वडाभोवती धागा का गुंडाळला जातो, दुसरी कोणती वस्तू का नाही, यामागे एक अत्यंत सुंदर अशी भावना आहे. हा धागा म्हणजे आपल्या नात्यांची वीण होय. विश्वासाचं बंधन आणि अखंड सहजीवनाचं प्रतीक हा धागा मानला जातो. जसा हा धागा वडाच्या वृक्षाला वेढा घालतो तसं पती पत्नीचं नातं प्रेमाने आणि विश्वासाने एकमेकांशी जोडलेलं राहावं अशी भावना या विधीमागे सांगितली जाते. मंडळी, वटपौर्णिमा म्हटलं की सावित्री आणि सत्यवान यांची कथा आपल्याला आठवते. जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले तेव्हा सावित्री ही त्यांच्या मागे चालत राहिली. तिने हार मानली नाही, ती घाबरली नाही. तिने आपली बुद्धी, श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर यमराजांना प्रसन्न केलं. तर मैत्रिणींनो, सावित्रीने यमराजांकडून फक्त पतीचे प्राण मागितले नाहीत, तर तिने एक आदर्श पत्नी म्हणून धैर्य असेल, निष्ठा असेल आणि तिची बुद्धिमत्ता असेल या सर्वांचं एकत्रितपणे दर्शन घडवलं. म्हणूनच वटपौर्णिमेचा सण हा केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही, तर नात्यांमधील विश्वास असेल, त्याग असेल, तसेच त्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम असेल यांचं स्मरण करून देणारा सण आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत त्या विशेष शुभ मानल्या जातात आणि काही गोष्टी टाळण्याससुद्धा सांगितल्या जातात. तर त्या कोणत्या आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणती प्रार्थना केली पाहिजे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर तो श्रद्धेचा अखंड उत्सव आहे. प्रत्येक वर्षी वटपौर्णिमा येते, पण आपल्या अंगामध्ये तेवढाच उत्साह असतो, कारण आपल्या पतीसाठी आपण दीर्घायुष्य मागत असतो, त्यांच्या सुखाची, आणि त्यांच्याबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठीच आपण एक प्रकारे सौभाग्य मागत असतो. नात्यांमधील विश्वासाचा हा उत्सव आहे आणि सावित्रीच्या धैर्याचं स्मरण देखील आहे. म्हणूनच या दिवशी फक्त पूजा करून मोकळं होणं पुरेसं नाही, तर मनामध्ये पवित्र भावना असणं आवश्यक मानलं गेलं आहे. मंडळी, धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की कोणतंही व्रत असेल, कोणतीही पूजा असेल, फक्त ती विधींमुळे पूर्ण होत नाही, तर ती पूर्ण होते आपल्या श्रद्धेमुळे. म्हणूनच या वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, भगवंताचं नामस्मरण करावं आणि आपलं मन होईल तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. अनेक ज्येष्ठ स्त्रिया आपल्याला सांगतात की या दिवशी वादविवाद करणं टाळावं, कटू शब्द बोलू नयेत आणि शक्य तितकं सकारात्मक राहावं. कारण या व्रताचा खरा अर्थ असा आहे, आपलं मन शुद्ध करणं. फक्त पूजा करणं नाही, तर आपलं मन शुद्ध करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी एक छोटी प्रार्थना देखील आपल्याला करता येते. हे वटवृक्षा, तू जसा दीर्घायुष्य आहेस
तसंच आमच्या कुटुंबामध्ये प्रेम, आरोग्य आणि सौख्य टिकून राहू दे. आमच्या घरामध्ये सद्भावना आणि समाधान नांदू दे. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, वटपौर्णिमेचं खरं सामर्थ्य हे धाग्यामध्ये नाही, पानामध्ये नाही किंवा एखाद्या उपायामध्ये सुद्धा नाही, तर आपल्या श्रद्धेमध्ये आहे. जर आपली श्रद्धा असेल तर अर्थात आपण जे उपाय या दिवशी करणार आहोत ते सुद्धा खूप कामात येणार आहे. मनापासून केलेल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा आपली वटपौर्णिमेची खरी शक्ती दडलेली असणार आहे. वटपौर्णिमेबद्दल एक अत्यंत रोचक गोष्ट अजूनसुद्धा काही लोकांना माहिती नाही. वटपौर्णिमा आणि वटसावित्री हे दोन्ही सण एकच आहे की यांच्यामध्ये काही फरक आहे, याबद्दल अनेकांच्या मनामध्ये संभ्रम असतो. पण याचं उत्तर खरं तर खूप रंजक असं आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण वडाच्या वृक्षाचं महत्त्व, वडाच्या पानाशी संबंधित परंपरा आणि सावित्री सत्यवान यांच्या कथेतील काही सुंदर गोष्टी आत्तापर्यंत जाणून घेतल्या. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो, वटपौर्णिमा आणि वटसावित्री हे एकच आहे का? दोन्ही सणांचा खरं तर आधार एकच आहे. सावित्री आणि सत्यवान यांची कथा पतीवरील निष्ठा आणि वडाच्या वृक्षाची पूजा. परंतु काही भागांमध्ये वटसावित्री हे जे व्रत आहे ते ज्येष्ठ अमावस्येला साजरं केलं जातं, तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणजे कथा तीच, श्रद्धा तीच, पण तिथी वेगळी असू शकते. आणि तुम्हा सर्वांना माहितीच असेल की उत्तर प्रदेश असेल किंवा अन्य काही राज्य आहेत तर ते सगळे पौर्णिमेचे महिने पाळतात. आपण अमावस्येचे महिने पाळतो. म्हणजे आपल्याकडे अमावस्या झाली की दुसऱ्या दिवसापासून एक नवीन महिना सुरू झालेला आहे असं आपण मानत असतो आणि ते लोक पौर्णिमेचे महिने पाळत असतात. तर बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. सावित्रीला महान का मानलं गेलं? कारण तिने फक्त पतीचे प्राण वाचवले म्हणून तर नाही. तिला महान मानलं गेलं कारण संकट समोर असताना सुद्धा तिने आपलं धैर्य सोडलं नाही. ती अजिबात खचली नाही. तिने आपल्या बुद्धीचा वापर केला, श्रद्धा टिकवून ठेवली. तर मैत्रिणींनो, आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही संकटही येत असतात. कधी आरोग्याची, कधी पैशाची, कधी नात्यांची. पण सावित्रीची कथा आपल्याला हे शिकवते की काळ कठीण असला तरी घाबरायचं नाही, कारण कठीण काळ हा कायमस्वरूपी कधीच राहत नाही. धैर्य, संयम आणि श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सापडतो. म्हणून वटपौर्णिमा हा फक्त व्रताचा सण नाही, तर तो धैर्याचा सण आहे, विश्वासाचा सण आहे आणि नात्यांमधील प्रेम जपण्याची एक तिथी आहे. चला, या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या कुटुंबामध्ये प्रेम, आरोग्य, समाधान आणि सौख्य नांदू दे. आम्हाला सावित्रीसारखं धैर्य आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी तू त्या निमित्ताने दे. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, वटवृक्षासारखं आमचं कुटुंबसुद्धा सदैव एकत्र राहावं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला अवश्य सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.